नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत बिलवाडा या ठिकाणी। तर बिलवाडा हे मांगीटुंगीचं बेस्ट विलेज आहे आणि आज आपण ट्रॅक करणार आहोत मांगीटुंगीची। तर मांगीटुंगीची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला झालं तर ह्या ठिकाणी जी ऋषभदेवाची 108 फुटाची जी मूर्ती आहे ती गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी असणाऱ्या 3500 पायऱ्या ह्या ट्रॅकला थोडंसं अवघड बनवतात। त्याच्यानंतर ग्रेट वॉल ऑफ चायनासारखी दिसणारी भिंत म्हणजे महाराष्ट्राची ती पहिली भिंत असेल भारतातली, तर ही भिंत आहे। आणि या ठिकाणी असणारे मांगी आणि टुंगी हे दोन जे डोंगर आहेत हे एक सुंदर दृश्य दाखवतात ह्या ठिकाणी। तर आज मांगीटुंगीचे आपण ट्रॅक करणार आहोत। तर या ट्रॅकमध्ये तुम्हाला जे अनुभव असणार ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, आता आपण आहोत मांगीटुंगीच्या बेस विलेज बिलवाडा या ठिकाणी। तर पुढचं जे गाव आहे ते आहे मांगीटुंगी, पण ह्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची वगैरे सुविधा आहे। हे बघा, ह्या ठिकाणी हे स्थान आहे ज्या ठिकाणी तुम्हाला 500 ते 1000 रुपयापर्यंत रूम भेटून जाईल आहे। आणि ही बघा, ही भव्य अशी मोठी पार्किंगची सुविधा या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, ज्या आपण ट्रॅव्हलिंगमध्ये आलो आहोत त्या ठिकाणी सर्व जे ग्रुप आहे त्यांची ओळख चालू आहे। हे बघा, या ठिकाणी ही ओळख प्रत्येकाची करून घेतात, कारण की जे प्रत्येक माणूस आले आहेत ते अलग अलग ठिकाणावरून आलेले आहेत। तर चला मग आपण पण लाईनीमध्ये उभं राहू। खटके कोकणेश प्रदीप तांडेल बसाई वर्धन भोटकडे केलवरो अजित तिरका माय मिठागर प्रदीप मुजरेकर वसई। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण बस पार्किंग केली होती बिलवाडा या ठिकाणी, त्या ठिकाणावरून आपण आता बस घेऊन चाललो। ज्या ठिकाणी आता ट्रॅक चालू होती तिथपर्यंत ही बस जाते। हॅलो भाई, आपण फायनली पोहोचलो आहोत पार्किंगचे या ठिकाणी। तर तुम्हाला मी मांगीटुंगी फोर्ट दाखवतो। तर हा आहे मांगीटुंगी फोर्ट आणि ह्या ठिकाणी जो दिसतोय हे ऋषभदेवाची 108 फुटाची मूर्ती। नंतर ही रॅली आहे, ह्याच्यावर पूर्ण जी चायनासारखी वॉल आहे ती आहे। त्याच्यानंतर हा टुंगी आहे आणि हा इथे मांगी आहे। तर मित्रांनो, पार्किंगच्या या ठिकाणच ट्रॅक आहे ती चालू होते। हे बघा, ही अशी शेड आहे आणि हे कमान आहे या ठिकाणी। तर या ठिकाणावरूनच आपले जे पायऱ्या आहेत त्या चालू होतात। नमस्कार, वेलकम, हॅपी जर्नी, बेस्ट जर्नी मांगीटुंगी। 15 अगस्त, वेलकम वेलकम। ठिकाणी जे काका आहेत ते आपली बॅग वगैरे चेक करतायत, त्यांना विचारू काय काय काका काय काय अलाव नाही मिळत इथे वर नेण्याचं? गुटखा हां आणि गुटखा म्हणजे तंबाखू हां हां, आणि स्पीकर स्पीकर आणि हाफ पॅन्ट अलाउड नाही. अच्छा। तर या ठिकाणी मद्यपान करणे आणि हाफ पॅन्ट वगैरे ते अलाव नाही। तर मित्रांनो, फायनली आपण 500 पायऱ्या चढल्यात आणि 500 पायऱ्या चढल्यानंतर इथला जो नजारा आहे तो दाखवतो तुम्हाला। हे बघा, ह्या ठिकाणी ऋषभ देवाची जी आहे ती मूर्त दिसायला चालू झाली आहे। तर हा जो आहे हा पूर्ण डोंगर कोरल्यानंतर ही जी ऋषभ देवाची जी मूर्त आहे ती तयार केली आहे। आणि जो मांगीटुंगी पिनॅकल आहे हे बघा, पूर्ण ढगामध्ये गायब झालेला आहे। इथून इथपर्यंत पूर्णतः ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणामध्ये जो ट्रॅकिंग करण्याचा मजा आहे तो अलगच आहे। तर ह्या ज्या पायऱ्या आहेत स्टार्टिंग पासून अशाच आहेत, दोन्ही बाजूनी त्याला बॅरिकेड आहे। त्याच्यानंतर ह्या ज्या पायऱ्या आहेत ते 3500 आहेत आणि 1000 पायऱ्या चढल्यानंतर या ठिकाणी आपण ऋषभदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। वरती वरती पण ना, घाबरतो घाबरू नको। या ठिकाणी माकडांची संख्या आहे ती खूप जास्त आहे आणि प्रत्येकाच्या बॅगवर अटॅक करतायत। तर तुमच्याकडे सेल्फी स्टिक असेल त्याचा वापर करा, नाहीतर खालून आहे ना प्रत्येकी 20 रुपयाची स्टिक, लाकडी स्टिक भेटते ती घ्या, कारण की हे लोक प्रत्येकाच्या बॅगवर अटॅक करतात। तर मित्रांनो, आपण 1000 पायऱ्या चढल्यानंतर अशा ठिकाणी येतो ज्या ठिकाणी 2 रस्ते येतात। एक रस्ता जातोय तो ऋषभदेवाच्या इथे, हा जो रस्ता जातोय हा मूर्तीकडे जातोय आणि त्याच्यानंतर हा जो स्ट्रेट आहे
हा जो स्ट्रेट आहे तो जातोय मांगीटुंगी पिनेकलकडे. तर आता आपण ऋषभदेवाची दर्शन घेणार आहोत, त्याच्यानंतर जाणार आहोत मांगीटुंगी पिनेकलकडे. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत ऋषभदेवाच्या मूर्तीच्या या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी येताना सुद्धा थोडेसे नॉर्मल ट्रॅक आहे आणि थोड्याशा पायऱ्या आहेत, थोड्याशा सपाट भाग आहे आणि या ठिकाणी 2 रस्ते येतात बघा. ह्या जे पिकअप आहेत तुम्हाला थेट मूर्तीच्या या ठिकाणी आणून सोडतात. तर ह्याची जी कॉस्ट आहे ती पर हेड 200 रुपये अशी आहे येऊन जाऊन. ऋषभदेवाच्या मूर्तीच्या या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला स्टेप चढावे लागतात. हे बघा. तर मित्रांनो फायनली आपण ऋषभदेवाच्या या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. ही जी मूर्ती आहे 108 फूट आहे. ही बघा. तर मित्रांनो भगवान ऋषभदेवाचे आपण दर्शन घेतलेत आणि आता आपण चाललो आहोत मांगीटुंगीला. तर इकडनं जे आहेत ते ऋषभदेवाच्या पायऱ्या आहेत ते 1000 आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला 2500 पायऱ्या चढायच्या आहेत आणि या ठिकाणी केदारनाथप्रमाणे डोली सुरुवात केलेली आहे. तर किलोवर तुमच्या वजनाच्या हिशोबाने हे लोक पैसे घेतात. हे बघा. 3,500 सांगतात पण 4,500 पण. तर तुमचं वजन किती आहे त्याप्रमाणे हे लोक पैसे घेतात. तर निदान एका माणसाचे 2,500 ते 3,000 रुपयेपर्यंत होतात. गडावर चढत असताना या ठिकाणी काकडी, पाणी आणि लिंबू सरबतची सुविधा आहे. प्रत्येकी काकडी जी आहे ती 20 रुपये आहे. काकू देतात आपल्याला कापून. तर मित्रांनो फायनली आपण मांगीटुंगीचा जो 2 रस्ता जातात त्या कमानपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. राईट साईडला आहे ती टुंगी आहे आणि लेफ्ट साईडला जो आहे तो मांगी आहे. तर अशा प्रकारचा कमान आहे. तर मित्रांनो मी आला आता चायनामध्ये आणि चायनाच्या आता मी आहे ग्रेट वॉल ऑफ चायनाच्या दिवारवर. हे बघा. आहे ना चायनासारखं. तर मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या मांगीटुंगी ह्या ठिकाणी यावं लागेल. तर सेम ग्रेट वॉल ऑफ चायनासारखा इथला नजारा आहे. तो ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र. तर आमच्या बरोबर एक बॉडीगार्ड आलाय. हे बघा. हा अक्षयचा खास मित्र आहे आणि आम्हाला जी चालण्यासाठी शक्ती भेटते ते कोई मिल गया जादू ह्याच्याकडनं भेटते. ही बघा जादू सुद्धा आलाय. तर ह्याची शक्ती कमी झाली आहे कारण की आता पूर्ण पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम आणि धूप काय नाही आहे. नाव काय त्याचं? हे बघा अक्षयचा मित्र. ठोके का? ह्याला जी होती आम्ही काकडी खात होते आणि ह्याला काकडी दिली तर जे म्हणतात ना प्राण्यांना प्रेम दिलं तर प्रेम भेटतं. त्याप्रमाणे ह्याचं उदाहरण आता हे माकड सुद्धा दाखवते. अक्षयने जास्त प्रेम दिला. तर थांबू नको. मित्रांनो या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि पूर्ण प्रदर्शना करण्यासाठी आपल्याला डोंगर जावं लागेल आणि या ठिकाणची जी हवा आहे ती पूर्ण जोरात वाहत आहे.
ठिकाणी जे आहे जैन दिगंबर प्रतिमा या ठिकाणी कोरलेल्या आहेत आणि असे या ठिकाणी भरपूर असे मंदिर आहेत आणि पूर्ण राऊंडभर असा कलर केलेले असे मंदिरे दिसतात आणि या ठिकाणी कोरीव अशा भरपूर अशा प्रतिमा आपल्याला बघायला भेटन. सांगितलं तरी आमची जे तर मित्रांनो फायनली आपली मांगीची जे आहे ती अर्धी फेरी पूर्ण झाली आहे आणि ह्या ठिकाणी भरपूर असं कोरीव काम केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी लहान लहान अशा असंख्य अशा मूर्ती आपल्याला बघायला भेटतात. हे पूर्ण जे काम केलेलं आहे ते दगडामध्ये कोरीव काम आहे आणि खूप जबरदस्त असा अनुभव आहे हा मांगी आणि टुंगीचा ट्रॅक करताना. तर या ठिकाणी भरपूर असे माकडं आहेत आणि हे फक्त ज्या आपल्या खाद्यपदार्थ असतील त्याच्यावरच अटॅक करतात. तर मित्रांनो फायनली आपण मांगीची जी प्रदर्शन आहे ती पूर्ण केली. तर आत्ता आपण निघालो टुंगीच्या दिशेने. तर टुंगीचा जो नजारा कसा असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो मांगीचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललो होतो टुंगीला. तर मांगीच्या हिशोबाने टुंगीला जे आहे ते पायऱ्या आहेत त्या एकदम सपाट आहेत. तर थोडंसं पायाला आराम या ठिकाणी भेटतोय आणि इथला व्ह्यू बघा. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO, babe. I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. Crank the AC to 79 and make a list. तर मित्रांनो मांगी त्याच्यानंतर टुंगीच्या खतरनाक जे चिडे त्या बघा. आहे ना खतरनाक व्ह्यू. फायनली मित्रांनो आपण टुंगी पिनेकलच्या या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत आणि ह्या ठिकाणची जी चढाई आहे ती खतरनाक आहे आणि इथला व्ह्यू पण एक नंबर आहे. तर मित्रांनो मांगी असो किंवा टुंगी असो ज्या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे त्या ठिकाणी प्रॉपरली त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हे बघा इथे कोरीव काम केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटेल. तर मित्रांनो जैन धर्मातील संत ह्यांचे जे कोरीव वास्तुशिल्प जे केलेलं आहे ते अप्रतिम आहे आणि ह्या ठिकाणी पाण्याची सुविधा सुद्धा आहे. हे बघा तर मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच हे
आवडेल, कारण की हे जे ठिकाण आहे हे बघण्यासारखं आहे. 3,500 स्टेप चालल्यानंतर इथे आल्यानंतर जो थकवा दूर होतो ना, तो शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत. तर मित्रांनो, अशा प्रकारे मांगीटुंगीची आपण ट्रॅक पूर्ण केलेली आहे आणि ही जी ट्रॅक आहे ती अवघ्या 5 तासामध्ये आपण पूर्ण केलेली आहे. आपण 8 वाजता चालू केलेली होती ट्रॅक आणि आता आपण खाली उतरलेले आहोत. आणि खाली उतरल्यानंतर मित्रांनो हे बघा, गर्दी बघा किती झालेली आहे. पूर्ण पारे ती भरलेली आहे, हे बघा. तर मित्रांनो, ही ट्रॅक करत असताना मी तुम्हाला सजेस्ट करेल की इथे लाकडी काठी भेटते, ती नक्की तुम्ही कॅरी करा. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, माकडं जे आहेत वरती भरपूर हल्ला करतात. जर तुमच्याकडे सामान असेल तर ते लोक हल्ला करतात आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल तर ते लोक हल्ला करत नाहीत. तर नक्कीच तुम्ही काठीचा वापर करा. तर चलो मग, ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.